बंद दरवाजामध्ये सर्व मीटिंग झालेली आहे. बंद दरवाजामध्ये सर्व मीटिंग झालेली आहे. माहितीनुसार काही रुसवे फुगवे होते. माहितीनुसार काही रुसवे फुगवे होते. मागच्या मेळाव्यामध्ये बोलण्यात आलेलं होतं हा शब्द की पुढे आमचं काय. हो, बरोबर आहे. सूत्रांची माहिती होती रवी सपकाळ या ठिकाणी त्यांच्या विरोधात जाणार होते, पत्रकार परिषद घेणार होते, परंतु ते थांबवण्यात आलेली होती. कडे या ठिकाणी बैठक झाली. काय नेमकं कारण काय होतं? बैठक काही नाही. आज ते महायुतीतले आमचे सोबत घटक पक्ष आहे. आज ते आपल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहे आणि उमेदवार म्हणून माझं पण कर्तव्य आहे की त्यांना एक वेळा येऊन भेटणं. आणि तसं आमचं मागच्या 3-4 दिवसापासून चालू होतं की भेट घ्यायची, पण आपणही बघतोय की खूप धावपळ चालू, त्याच्यामुळे वेळ तसं ॲडजस्ट होत नव्हता. पण आज ठरून मी भाऊंकडे आली होती. आम्ही सकाळीसुद्धा लग्नात भेटलो आणि कालसुद्धा आमचं फोनवर चर्चा झाली की मी येणार आहे. आणि आज पण थोडा वेळ झालाच, कारण की दौरे चालूच आहे. मेळावासुद्धा आपला आज महायुतीचा मेळावा आहे. पण तत्पूर्वी मी सगळ्या राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची इथे भेट घेतली आणि नक्कीच सगळे लोक आता मिळून चांगलं काम करूच, कारण की शेवटी मोदी साहेब माहितीनुसार काही रुसवे फुगवे होते. मागे त्यांच्या मेळावा झाला त्यावेळी सुद्धा होते बघा की आमचं पुढे काय. साहजिक आहे, सगळ्यांना अपेक्षा. आज जसं ते आमच्या निवडणुकीला मदत करते तर आमच्याकडनं त्यांना अपेक्षाच आहे की उद्या निवडणुका झाल्या तर आमच्याकडनं पण त्यांना मदत झाली पाहिजे. ती अपेक्षा करणं काही वेगळं नाही आहे, हे तर प्रत्येकाची अपेक्षा. आज तसं राष्ट्रवादीकडनं उमेदवार राहिला असता आणि आज घटक पक्ष म्हणून आम्हाला मदत करायची वेळ आली असती तर आम्ही पण तीच अपेक्षा ठेवली असती की आम्हाला पुढे मदत करा. तर साहजिक हे विषय, पण ते आमचे एवढं काही खूप इश्यू करायसारखं काही नाही आहे. आपसातल्या गोष्टी आहे ना ते आम्ही सॉर्ट आउट करतो. काय कारण होतं? बंद दरवाजामध्ये सर्व मीटिंग झालेली आहे. महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे या आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देण्यासाठी आलेल्या होत्या आणि पक्षांतर्गत आमचे जे कार्यकर्ते आहे, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या भेटीगाठी घेऊन कामाला लागण्याच्या संदर्भातल्या काही सूचना होत्या. समिती आम्ही स्थापन करतो आहे, त्यामध्ये काय कुठल्या पदाधिकाऱ्यांची नावं घ्यायचे या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि एकूणच आज भुसावळ शहर महायुतीचा मेळावा आहे त्या ठिकाणी त्या आलेल्या असताना आम्हालाही सोबत येण्यासाठीचे त्यांची त्या महायुतीच्या मेळाव्याला या ठिकाणी जात असताना याच्या आधी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी का नाही गेले? माहितीनुसार काही रुसवे फुगे होते.
कारण मागच्या मेळाव्यामध्ये बोलण्यात आलेलं होतं हा शब्द की पुढे आमचं काय. हो बरोबर आहे. येणाऱ्या काळातल्या सगळ्या निवडणुका असतात आणि आत्ताच महायुतीच्या माध्यमातून ही पहिलीच निवडणूक आहे. त्या अनुषंगाने काही कार्यकर्त्यांच्या सूचना होत्या, त्या सूचना किंवा त्यांच्या मनातल्या काही शंका होत्या, त्याच शंका आणि त्याच सूचना खासदार महोदयांकडे ठेवायच्या होत्या. म्हणून आम्ही काही चर्चा सूत्रांची माहिती होती रवी सपकाळ या ठिकाणी त्यांच्या विरोधात जाणार होते, पत्रकार परिषद घेणार होते, परंतु ते थांबवण्यात आलेली होती. असं काही नाही आहे. एक रवींद्र सपकाळे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचे कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी सर्व आहेत आणि त्या सर्वांच्याच त्यांना नेतृत्व करावं लागतं. त्या अनुषंगाने त्यांचेही काही प्रश्न होता, तोही त्यांनी त्या ठिकाणी मांडला. म्हणजे आता हा सॉल्व्ह झालेला आहे, प्रचाराला मोकळे झालेले आहेत, प्रश्नच नाही. भीम माझा ग दिल्लीत भाषण भीम माझा ग दिल्लीत भाषण भीम माझा दिल्लीत भाषण भीम माझा दिल्लीत भाषण चटोलीवर DJ Webov in the mix. चटोलीवर शोभे घातले आभार चटोलीवर शोभे घातले आभार आहे कुणाचं सुदान लागली त्याच्या गाडीला आहे कुणाचं सुदान लागली त्याच्या गाडीला पिवळा पिकावाला पिवळा पिकावाला त्यात चटोलीवर DJ Webov in the mix. चटोलीवर शोभे घातले आभार चटोलीवर शोभे घातले आभार पहावं दुर्मिळ गाव लागा तणू मोठी शिंपल्यात दुर्मिळ गाव लागा तणू मोठी शिंपल्यात तुला भीमाई अंगाई गीत गात बाळा दो दो रे दो बाळा दो दो रे दो
भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उद्धाराया माझा माझ्या भीमराया सुट्टा फुट्टा तू रोजच राही जहान बाबूराजे शाही सुट्टा फुट्टा तू रोजच राही जगात गाजा बाजा ज्याचा जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.